हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर इकडं बघू शकता सगळे पडदे वगैरे काढलेले आहेत. म्हणजे ही सगळी सजावट दिवाळीत आम्ही केलेली होती आणि आता दिवाळी संपलेली आहे, दिवाळीचा सण संपलेला आहे. तर म्हटलं आता सगळं काढून ठेवावं, म्हणजे सणावाराला काहीतरी वेगळं केलं, म्हणजे जसं डेकोरेशन वगैरे, तर सणासारखं वाटतं, थोडंसं स्पेशल वाटतं. पण दररोज हे एकसारखं ना थोडंसं नको वाटतं, म्हणजे ते धुरोळा पण पडतो आणि सगळं खराब पण होतं. त्यामुळे सगळं काढलेलं आहे आज आणि बकेटात भरून मी सगळं वरती ठेवलेलं आहे. म्हणजे तिकडच्या रूममध्ये किचनमध्ये ना असाच काहीतरी एक्स्ट्राचा पसारा मी ठेवलेला आहे. म्हणजे जसं बकेटामध्ये घालून सगळं ठेवलेलं, वरती लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे मला पटकन ते भेटावं. तर हे सगळं आम्ही दिवसभरात आवरलं. आणि इथं काही टॅबलेट आहेत माझी, म्हणजे परवा माझी तब्येत अचानकच बिघडलेली होती, तेव्हा मी दवाखान्यात गेले तेव्हा हे दिलेली टॅबलेट आहेत. काही मी घेतलेले आहेत, म्हणजे तब्येत ठीक झाली त्यानंतर ना कधी कधी चुकून राहिलेले आहेत हे. म्हणजे 5 दिवसाचा कोर्स आहे हा, 5 दिवस पूर्ण घ्यायचे होते मला, पण मी 2-4 दिवस घेतलं आणि काही राहिलेले आहेत. तर मला आता घ्यावे, म्हणजे असंच ठेवल्या कुठल्या कामाला येणार नाही, ते नंतर फेकूनच द्यावं लागतं, म्हणून म्हटलं आता खाऊन घ्यावे. टॅबलेट घेतलेले त्यांचे एक्स्ट्राचं होतं ना, ते सगळं कवर काढून टाकलेलं आहे. ते टॅबलेट मी तिथंच किचनमध्ये ठेवले, म्हणजे मला आठवण राहावी. आणि इकडे ही जे लायटिंग आहे ना ते काढून घेतलेले आहे आणि यामधले लायटिंग खराब झालेले आहे. म्हणजे एखादी वायर कट झालं ना ते लायटिंग चालत नाही व्यवस्थित, तर मी कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे. म्हणजे मला तर ते काही जमलेलं नाही, मिळाल्यानंतर दीपकला किंवा यांना कुणाला तर ते व्यवस्थित करायला होणार आहे. म्हणजे ते वायर जुळवल्यानंतर परत ते लायटिंग चालू होणार आहेत. आणि इकडं बोरं आणि पेरू सगळं आणलेलं होतं, तर ते मी काढून ठेवलेलं आहे. आणि दिनेशची इकडे धावपळ काय चालू आहे, तर ट्यूब वगैरे काहीतरी दुकानात अर्जंट पाहिजे होतं, म्हणजे गॅरेजमध्ये, तर तेच नेण्यासाठी तो आलेला होता आणि धावपळीत गेलेला आहे. म्हणजे गिराईक थांबून आलेलं आहे असं म्हणत होता. तर ते ट्यूब वगैरे देऊन जेवण झाल्यानंतर टिफिन घेऊन आलेला आहे आणि बाबा पण आले, तर बाबाने घेऊन आलेला आहे घरी. तर बाबा आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं, थोड्या वेळ बोलत बसलेले आहे. आणि इकडे चिवडा खायला दिलेले, म्हणजे बाबा येण्या अगोदर आम्ही चिवडाच घेऊन बसलो होतो. म्हणजे मला माहिती नव्हतं की बाबा येणार आहेत, अगोदर यांच्याकडे गेले होते, काहीतरी काम होतं, तर ते घरी पाठवलेले. म्हणजे यांना घाई गडबड खूप असते, म्हणत आहे शेताकडे जायचं आहे आणि दुधाची म्हैस आहे, चारा वगैरे न्यायचं असतं, शेतातली कामं असतात. तर म्हणत होती की आता घरी जायला नको, कारण त्यांनाच भेटायचं होतं, त्यांच्याकडेच काहीतरी काम होतं त्यांच्या पप्पांकडे. तर जावायला भेटून तिकडच्या तिकडे जायचं त्यांची प्लॅनिंग होती. पण ते घरी पाठवलेत की घरी जा आणि काहीतरी खाऊन पिऊन जा. तर आल्यानंतर चिवडा दिलेले, म्हणजे बाबा म्हणत होते की जेवण झालेलं आहे त्यांचं दुपारी, तर मला थोडासा चिवडा खाईन. तसं तर चिवडा हा बाबांचा खूप फेवरेट आहे. चिवडा दिलेला आहे. आम्ही इकडे बोर पेरू हे सगळं खायला घेतलेलं आहे. आणि बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि छान ऊन आलेलं आहे आतमध्ये. म्हणजे जसं दिवस फिरला, म्हणजे सूर्यदिवसा जसं घरी जायला निघतात ना तसं ना एकदम ऊन आतमध्ये येतं, म्हणजे पूर्ण सोफ्यावरती ऊन येतं आणि खूप छान वाटतं. म्हणजे थंडी आहे नाही, फरशी पण खूप थंड पडते या दिवसामध्ये, तर ते थोडंसं ऊन आलेला गरम राहतं आणि छान वाटतं. तर इकडं बसलेलो सगळेजण, आमची चर्चाही सुरू आहे, इकडं बोलणंही चालू आहे, टी व्ही पाहत आहेत आणि चिवडा पण आम्ही एन्जॉय करत आहोत. तर तुम्हीही या सगळेजण चिवडा खायला. तर इकडं पाणी पण संपलेलं होतं कॅनमधलं, तर दीपकनं तेही काढलेलं आहे. तर इकडं सगळ्यांना पिण्यासाठी पाणी दिलं आणि सगळ्यांची चर्चाही सुरू आहे. बाबा स्वेटर घालत आहेत, थोड्या वेळानं ऊन पूर्णपणे जायला आणि थंडी वाजायला लागते, म्हणून बाबा काय करतात 5 वाजता स्वेटर घालून बसतात, कारण थंडी सोसत नाही आहे त्यामुळे. आणि इकडं सगळ्यांचं आपापलं सुरू आहे. म्हणजे बाबांना काय बोलतात, शेतातलंच बोलत असतात की शेतामध्ये काय पेरलं, कशाची रास केली, म्हैस आहे की नाही, किती दूध देते, काय नाही, हे सगळं सांगत आहेत. आणि मला पण तेच सांगत आहेत की आपण जेव्हा गावाकडे होतो तेव्हा बाबांनी 2 गाई घेतलेल्या होत्या, तर मी गाई घेतलेलं होतं, मी म्हशी ठेवलेलं होतं, सगळं तुम्ही मोडलो, सगळं सोडून इथं आलो. त्यांचं सुरू आहे, म्हणजे अगोदरच्या आठवणी काढून बसतात की तुम्ही सगळं मी केलेलं होतं. म्हणजे खरंच अगोदरनं खूप छान होतं गावाकडे, घरी जनावरं होते, म्हणजे म्हशी, गाई, बैल वगैरे सगळं होतं. पण आम्ही इकडं आलो ना त्यामुळे सगळं विकावं लागलं आम्हाला. तर बाबा तेच म्हणतात, सगळं विकलो तुम्ही इकडं आलो, नाहीतर आपल्या घरी आता म्हशी गाई असल्या असत्या, दूध दही हे सगळं असलं असतं, सगळं खरेदी आणून खाता, हे सगळं बाबांचं म्हणणं आहे. त्यांचंही बरोबरच आहे, जे घरचं असतं ते घरचंच असतं ना. तर इकडं झालेली आमची चर्चा. आता बाबा परत जायला निघालेले आहेत, म्हणजे जवळच गाव आहे आमचं, म्हणजे माहेर जवळ असताना असंच असतं, आल्यानंतर 1 तास 1.5 तास थांबतात आणि परत जायला निघतात. म्हणजे 1 दिवस तरी कधीच राहणार नाही, बाबा असो किंवा आई असो असंच आहे. म्हणजे माहेर दूर असलं ना खरंच 1-2 दिवस राहतात, पण जवळ माहेर असलं ना हेच असतं, आपण पण तिथं जास्त वेळ राहत नाही. 1-1.5 तासासाठीच मी पण जाते आणि ते पण आल्यानंतर जास्त वेळ इकडे थांबत नाहीत, घाईगडबड करत असतात. म्हणजे शेतामध्ये म्हैस बांधून आलेलो, तुला चारा न्यायचं आहे, ती कामं आहेत, ही कामं आहेत, खूप सारी कारणं सांगतात आणि निघून जातात. गेलेत बाबा. आणि वेदिका पण, म्हणजे तिला पण जायचं होतं, ती पण गेलेली आहे. तर सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत. आता इकडे मी माझ्यासाठी इव्हनिंगचा चहा बनवत आहे. तुम्ही म्हणसाल ताई बाबासोबत चहा घेतला नाही आहे का, तर चहा तर मी बनवलेला होता, पण तसंच कपाट ठेवून ते गार झालं, त्यामुळे ना परत मी ते चहा गरम करायला ठेवलेला आहे. आणि इकडं आता मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक. म्हणजे ना
खरंच बघा आत्ताच ऊन होता आणि आता एकदमच दिवस मावळला आणि अंधार पडलेले आणि थंडी वाजायला लागली. थंडीमुळे ही कामं लवकर आवरत नाही आहेत. तर म्हणलं आज दीपक म्हणत होता की मम्मी आज खिचडीच बनव सगळ्यांसाठी. तर ठीक आहे म्हणलं आज सगळ्यांच्या फरमाईशवर खिचडीच बनवत आहे. दररोज काहीतरी वेगळं बनत असतं पण आज सगळ्यांना खिचडी खायची होती. तर इकडं मोठा तांदूळ घेतलेले, बारीक तांदूळ घेतलेले. नंतर मी काय केलं ते सगळे तांदूळ कोणाच्या वेगळ्या पातेल्यात ठेवलेले आहेत कारण आता हा मसाले भात बनत आहे. तर म्हणलं जे बारीक तांदूळ येतात ना, काय म्हणतात त्याला, बासमती तांदूळ, ते घेतलेले आहेत. आणि तांदूळ अगोदर धुवून घेतलेले आहेत आणि आता करूया बाकीची तयारी. आणि इकडे थोडासा पसारा झालेला आहे. तर म्हणलं आता खिचडी वगैरे बनवून झालं मग त्यानंतर सगळेच भांडी मी एकत्रच क्लीन करायला घेणार आहे. आणि इकडे पेरू आणलेले होते ते पण मी काढून ठेवलेले आहेत. आणि इथं जे डबे आलेले नाही मी ऑनलाईन घेतलेले आहेत आणि खूप जास्त आले, म्हणजे यावेळेस तरी 12 डबे आलेले. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. म्हणजे काय झालं ना, व्हिडिओ थोडंसं मागं पुढं झालेत आणि एकतर व्हिडिओ खूप लेट येत आहेत तुम्हाला, म्हणजे कुठलीही टायमिंग राहिलेली नाही आहे कारण होतच नाही, इतका कामाचा गोंधळ सुरू आहे ना. आणि आज तरी व्हिडिओ आलेला नाही. तुम्ही म्हणत होता की ताई आज व्हिडिओ आलेला नाही आहे, मिस यू. तर खूप मिस केलं तुम्ही मला, तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. कारण आज मी घरीच नव्हते, म्हणजे मी कुठे गेले होते काय नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. तर इकडं जे भाज्या आहेत ना मी या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले. विचार केला की फ्रीजचे डबे मागवूया, पण नंतर म्हणलं की हे डबे खूप जास्त आलेले आहेत. म्हणजे अगोदर मी जेव्हा ऑर्डर केलं होतं तर 6 डबे असे सेम आलेले होते आणि जेव्हा मी नंतर ऑर्डर केलं 12 डबे केलेले होते तर त्याच रेटमध्ये 12 डबे मला भेटलेले आहेत. म्हणलं छान आहेत, खूप सुंदर आहेत, फ्रीजमध्येही चालतील आणि इथं ठेवण्यासाठीही चालतील. तर त्यामधले 6 डबे मी घेतले फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे छान चौक आकाराचे आहेत आणि फ्रीजमध्ये जास्त स्पेसही धरणार नाहीत. म्हणून मी काय केलं, 6 डबे फ्रीजसाठी घेतले आहेत आणि बाकीचे सगळे डबे मी अलमारीत ठेवलेले आहेत. आणि इकडे भाज्या घेतलेत तर काय काय घेतलेलं आहे, शिमला मिरची 2 घेतलेली आहे, बटाटे 2 घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि बीन्स चिरूनच ठेवलेली होती आम्ही. म्हणजे या डब्यामध्ये ना भाज्या चिरून ठेवलं तरी पण चालतं. म्हणजे सकाळी घाईगडबड असते ना आणि एकतर थंडीमुळे कामं आवरत नाही, तर आपण थोडीफार तयारी रात्री करून या डब्यामध्ये व्यवस्थित भाजी कट करून ठेवू शकतो. म्हणजे सकाळी थोडीशी हेल्प होईल कारण थंडीमुळे ना कामं आवरत नाहीत आणि खूप लवकर टायमिंग होते शाळेची. म्हणजे मुलं शाळेला जायला रेडी होतात आणि आपला स्वयंपाक, आपली कामं आवरत नाही. तर त्यावेळेमध्ये असे डबे, फ्रीजचे डबे घेतलं तरी पण चांगलंच आहे. पण हे डबे पण खूप सुंदर आहेत. त्यामध्येच भाज्या वगैरे मी चिरून ठेवलेल्या आहेत. तर इकडे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळी तयारी करून घेतली. तर इकडं कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये घेतलेले 2 ते 3 चमचे तेल, मोहरी जिरं टाकलं, खूप सारं लसूण टाकलेलं आहे आणि 3-4 तेजपत्ते टाकलेले आहेत. आणखीन आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता, मी जास्त मसाले टाकलेले, फक्त तेजपत्ता टाकलेला आहे. परतून घेतलं. नंतर जे भाज्या होत्या चिरलेल्या ते टाकलेल्या आहेत, जसं की बीन्स घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची मी घेतलेली नाही कारण का हिरवी मिरची मी चिरून घेतलेली होती, नंतर मी काढून ठेवली दिनेशमुळे. दिनेश ना मोबाईल बघत जेवण करतो आणि मिरची तोंडात गेल्यानंतर मग घरभर नाचतो, त्यामुळे ना ती मिरची मी नंतर काढून ठेवली कारण लाल मिरची पावडर मी टाकणार आहे. तर बाकीच्या सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत आणि थोडीशी मेथीची भाजी टाकलेली, फ्लेवर छान येतो. कोथिंबीर टाकली, परतून घेतलेला आहे. नंतर मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आता टाकूया सुके मसाले, जसं की हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलेला आहे. नंतर जे भिजवलेले तांदूळ आहेत ते टाकले, म्हणजे पाणी टाकायचं नाही, फक्त तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला. आणि थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि आता टाकूया यामध्ये खूप सारं पाणी, म्हणजे भाताला, म्हणजे जसं मसाले भाताला जितकं पाणी पाहिजे तितकं टाकायचं. जास्ती टाकलं तरी पण जास्त मऊ किंवा गिळगिळ ही खिचडी शिजली ना अजिबात टेस्ट येणार नाही याला, त्यामुळे पाणी कमीच टाकायचं आहे. जसं की 2 गिलास तांदूळ आहेत तर तिथे मी 4 गिलास पाणी टाकले, म्हणजे 4 गिलासलाही कमी टाकलेलं आहे. छान परतून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे कुकरला 2 शिट्या होतील, परफेक्ट हा मसाले भात बनून तयार होईल. तोपर्यंत जितके भांडे झालेले होते सगळे मी क्लीन करायला घेतलेले आहेत इकडं. म्हणजे हे थोडंफार जेही राहिलेलं होतं, जसं कढई आहे, कुकर आहे, थोडंसं राहिलेलं होतं म्हणजे भात भाजी, तेही मी काढून घेतलं आणि इकडं घासायला घेतलेले सगळे भांडे. कारण नंतर खूप जास्त भांडे होत आहेत आणि जेवण झाल्यानंतर ना थंडी खूप असते ना, त्यामुळे घासायचं मनच होत नाही आहे. त्यामुळे दिनेशचे पप्पा येईपर्यंत सगळे भांडे वगैरे घासायला घेऊया. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण थंडीच्या दिवसांना थोडंसं गरम पाणी असलं पाय धुवायला तर ठीक वाटतं. तर येईपर्यंत मी पाणी वगैरे गरम करून ठेवत असते. आणि इकडं बघू शकता मसाले भात बनवून तयार झालेले, खूप छान असा वास येत आहे, म्हणजे पूर्ण घरात वास हा दरवळत आहे. म्हणजे एकदम मस्त असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे. तर अगोदर मी दीपक, दिनेशला आणि बाबांना इकडे जेवायला वाढत आहे. आणि हो, बाबा बटाटा खाणार नाहीत, त्यामुळे यामधले बटाटे वेचून मी बाबाला देत आहे, म्हणजे खाणार नाहीत. आणि एकही बटाटा चुकून जर गेला ना त्यांच्या ताटलीमध्ये, मग खूप वेळ आम्हाला सांगतात की ते बटाटा खायचं नाही, त्यानं हे होतं, ते होतं, त्यानं वाई होते, वात होते, जर कुठं आपल्याला काही लागलेलं असलं ते जास्त होतं असं सांगत असतं. त्यांचं बरोबर असतं, पण मसाले भातामध्ये थोडंसं म्हणजे बटाटा टाकला छान होतं म्हणून मी टाकत असते. नाही तर दररोज मी जास्त बटाटा वगैरे कशामध्ये टाकत नाही ना, किंवा बटाट्याची भाजी आपल्या घरी बनत नाही.
तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडं सगळी क्लिनिंगची कामं झालेली आहेत, म्हणजे लवकरच उठत असते, थंडी असो किंवा गरमी असो, कसंही असो आपली कामं तरी तशीच राहणार आहेत, आपल्याला कसंही वातावरण असो ते. तर लवकरच उठलेली आहे, सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत, अंगण धुवून झालेली आहे, रांगोळी काढून झालेलं आहे. आणि आता मी इकडे बनवत आहे स्वयंपाक. तर आज दिनेश जाणार आहे कॉलेजला, त्यामुळे थोडंसं लवकर आणि घाईगडबड इकडे होत आहे. तर दिनेशला म्हणजे तुझा आवरून घे, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. तर अगोदर इकडे चहा बनवत ठेवत, चहा पिल्यानंतर छान वाटतं, म्हणजे काम करायला आणखीन एनर्जी येते. आणि इकडे लसूण मी सोलून ठेवलं होता खूप सारा, तर लसूण घेतलेले, म्हणजे जेव्हा वेळ भेटतो ना मी लसूण मात्र सोलून ठेवत असते. आणि इकडं काय करंट बिल आलेले तेच बघत आहे दिनेश, किती बिल आलेले काय नाही, ते हिशोब करत आहे त्याचा, कारण ते माझ्या डोक्याच्या बाहेर आहेत या सगळ्या गोष्टी. तर दीपक, दिनेश किंवा त्यांचे पप्पा हे सगळं कामं करत असतात, ते तिथं बसून करत आहे गरमीला. म्हणजे खूप थंडी आहे ना, किचनवरती ठीक वाटते, नाही तर म्हणजे थोडंसं गरम वाटते, तर स्वयंपाक वगैरे बनत असतो ना त्यामुळे. आणि इकडे सगळ्या भाज्या मी काढून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आता संग पूर्ण स्वयंपाक मला बनवायचा आहे, नंतर बनवायला मी काही ठेवत नाही. कारण काय होतं आहे ना, स्वयंपाकामध्येच आपला दिवस जातो, म्हणजे सकाळी वेगळं दुपारी वेगळं करण्यामध्ये, आणि माझी जी एक्स्ट्राची कामं आहेत ते होत नाही. आणि त्यामुळे व्हिडिओ पण तुम्हाला खूप लेट येत आहेत. आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आज रात्री येत आहे. याचं रिझन हेच आहे की मी आज घरी नव्हते, मी गेले होते गावी. आणि कुठं गेले होते, कशासाठी गेले होते, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. इकडं डाळ शिजलेली आहे वरणासाठी, दोडका काढून ठेवलेले मी भाजीसाठी, तांदूळ पण काढून घेतलेले आहेत. म्हणजे आज ना कुठेतरी बाहेर जायची प्लॅनिंग होती आमची, पण ते काही नंतर झालं नाही आहे. विचार केला की थोडंसं लवकर किचनची कामं आवरूया आणि थोडंसं बाहेर जाऊया, म्हणजे आता दीपक आलेला आहे. आणि तुम्ही म्हणतही होता की ताई दीपक आलेला आहे, तर दीपक असेपर्यंतच तू मैसूरला जाऊन ये, इकडे जाऊन ये, तिकडे जाऊन ये. खूप छान सांगता, खूप छान सजेशन देता तुम्ही. आणि माझी पण इच्छा आहे की कुठेतरी जावे, पण एक असतं ना प्रॉब्लेम, घराकडे बाबा असतात आणि अशा थंडीमध्ये बाबाला सोबत घेऊन जाणं मला ठीकही वाटत नाही. आणि गॅरेजमध्ये हे असतात, मग वेळेत जेवण होत नाही त्यांचं, आणि घरचं सगळं आवरून जाणं. आणि 2-4 दिवसाचा जेव्हा टूर निघतो ना त्यावेळेस तरी सगळे घराकडे, म्हणजे दिनेशचे पप्पा आणि बाबा घरी असतात आणि आम्ही 3 जण जातो. मग तेव्हा सतत मला असं वाटतं की आपण आलेलो तर आपण भरपूर एन्जॉय करत आहोत, पण ते काय खाते असतील ना, म्हणजे एकतर दिवसभर कामं असतात त्यांना, आपण टिफिन दिलं तरी पण वेळेत जेवण ते करत नाहीत, मग स्वतःहून कधी जेवणार ते. आणि बाबांचं तर असं आहे की बाहेरचं पण जेवण त्यांना चालत नाही आहे, घरचंच लागतं भाजी भाकर. त्यामुळे ते पण थोडंसं टेन्शन येतं मला, म्हणून मी घरातनं बाहेर निघायला मला नकोच वाटतं, कारण सगळ्यांचं आवरायचं असतं आणि आपण गेला तरी खाणार काय, हे एक मोठं टेन्शन असतं. त्यामुळेही मी घरातनं बाहेर जात नाही, नाहीतर फिरायला कोणाला नको वाटतं ना, त्यांना सगळ्यांना फिरायला आवडतं, पण काय करणार ना, हे सगळं आहे, त्यामुळे ना मला कुठं जाणं होत नाही आहे. तर इकडे मी आता बनवत आहे दोडक्याची भाजी. आज थोडीशी मसुरी डाळ टाकून बनवत आहे, खूप छान बनते अशी, म्हणजे अशी दोडक्याची भाजी खायला आवडत नसली ना तर थोडीशी डाळ टाकून बनवायची मसुरीची. तर इकडे मी काय केलेलं आहे, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं लसूण टाकलेले, म्हणजे कांदा वगैरे टाकले, फक्त लसणाचा तडका मी दिलेला आहे. आणि वाटीभर मसुरीची डाळ टाकली, परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये दोडका टाकला, म्हणजे दोडक्याच्या फोडी परतून घेतलेला आहे. नंतर टाकलेला आहे हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून मी झाकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत भाजी बनेल तोपर्यंत मी वरणाची तयारी पूर्ण करून घेतली. तिकडे भात बनवून ठेवलेला आहे आणि इकडे दूधही गरम करत आहे. तर इकडं आमची चर्चाही सुरू आहे, म्हणजे दिवसभर हे चालतच असतं या दोघा भावांचं, काही सुरूच असतं. तर इकडं जोपर्यंत की भाजी वगैरे बनत आहे, दूध गरम होत आहे, तोपर्यंत पाणी भरून घेतलं देवपूजेसाठी आणि पिण्यासाठी हांडा भरून घेतलेला आहे. तोपर्यंत भाजीही बनवून तयार झालेली आहे. इकडे वरणाला तडका देत आहे. तर असं ताई नव्हतं, यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना, श्री स्वामी समर्थ. इकडं पूर्ण स्वयंपाक बनलेलाच आहे आणि जे स्वयंपाक बनतो ना सगळं उचलून मी खाली ठेवते, म्हणजे किचन काउंटर खूप स्पेस धरतात इकडं या, आणि खूप पसारा वाटतो, म्हणून सगळं मी साईडला ठेवलेलं आहे. इकडे चहा बनवत ठेवलं, तिकडे दूध गरम होत आहे आणि तोपर्यंत दीपकला म्हणलं की तूही जेवण करून घे.